दुःखद बातमी हाती येते। ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं निधन झालेलं आहे। राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दुपारी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मंदार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, मंदार यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूच, मात्र ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं पुण्यामध्ये आज निधन झालेलं आहे। खरं तर मंगेश तेंडुलकर हे हास्य व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जायचे। त्यांची अनेक विनोदी पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांचे अनेक ललित लेख देखील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत। ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडित आता आपल्यासोबत आहेत। पंडितजी, काय भावना आहेत आपल्या या घडीला? एक खूप आमच्या म्हणजे लहानपणापासून जो आमच्यावर प्रभाव टाकणारा दुवा होता तो आज गेला असं मला वाटतं। म्हणजे जेव्हा आम्ही चित्र काढायला शिकलो आणि व्यंगचित्रात आम्ही जसा रस घ्यायला लागलो तसं मराठी दिवाळी अंकात आम्हाला जे अनेक मराठी व्यंगचित्रकार दिसले ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली त्यांच्या चित्रातनं, तर मंगेश तेंडुलकर हे त्यातलं एक मोठं नाव आहे। आणि ते सतत कार्यरत होते। म्हणजे अगदी मागच्या महिन्यातच त्यांचं इथे पुण्यात एक्झिबिशन झालं व्यंगचित्रांचं आणि सतत प्रयोगशील असायचे ते। त्यांची जी व्यंगचित्र आहेत ती फक्त वेगवेगळ्या अंगाने त्यांनी ती फुलवलेली आहेत। कधी अगदी साध्या खोडकर रेषा असायच्या, तर कधी अशा थोड्याशा वक्तृत्वपूर्ण अशा हे होत्या त्यांच्या, आणि कधी खूप परखड पण असायच्या। म्हणजे काही काही गोष्टीवर त्यांनी अगदी परखड भाष्य केलेली आहे। स्वतःच्या मृत्यूवर सुद्धा त्यांनी काही विनोद केलेले आहे आणि तो एक वेगळाच विषय त्यांनी हाताळला की स्वतःचा मृत्यू मी कसा बघतो याच्यावर त्यांनी व्यंगचित्र केलेले। तर स्वतःच्या मृत्यूकडे इतक्या तटस्थपणे एका वेगळ्या अँगलने बघणं हे सुद्धा एक व्यंगचित्रकलेतला एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं, म्हणायला हरकत नाही। आणि त्याला आता आज ते सामोरे गेलेत असं वाटतंय मला। आणि त्यांची जी रेषा होती अतिशय दमदार रेषा होती। म्हणजे त्यातले जे स्ट्रोक्स असायचे हे खूप फोर्सफुल असे स्ट्रोक होते। आणि अजून एक मला विशेष कौतुक वाटतं की सुरुवातीचा अनेक काळ त्यांनी कॅरिकेचर हा प्रकार कधी हँडल केला नव्हता, म्हणजे तो हाताळला नव्हता। तर अलीकडच्या काळात त्यांनी कॅरिकेचर्सही केली आणि तीही खूप सुंदर केली। म्हणजे एका विशिष्ट वयानंतर तुम्ही नवीन काही शिकू शकता। तर म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी 70 वगैरे नंतर ही कॅरिकेचर्स सुरू केलेली मला वाटतं त्यांच्या वयाच्या 70 नंतर, तर तीही तेवढ्याच दमदारपणे केली। हे खरंच कौतुकास्पद गोष्ट होती। म्हणजे आम्हाला ते कायम त्यांच्या चित्रातनं प्रेरणा देत राहिले, कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते चित्र काढत होते। म्हणजे त्यांचं वय आणि त्यांच्या चित्रांची बरीचशी प्रदर्शनं देखील आतापर्यंत भरलेली आहेत। हो, खूप मोठ्या प्रमाणावर भरली। कारण आता जे एकूण दिवाळी अंकांचं थोडंसं हे कमी झालेलं आहे लोकांवरचा परिणाम, तर त्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने व्यंगचित्र प्रदर्शनांच्या माध्यमातून पोचायचे आणि त्याला प्रतिसादही खूप मिळायचा। म्हणजे सर्वसाधारणपणे आजकाल प्रदर्शनांना प्रतिसाद हा त्या मानाने कमी झालेला आहे टीव्ही वगैरे सगळ्या एकूण माध्यमांच्या मुळे, पण मंगेश तेंडुलकरजींच्या प्रदर्शनाला खूप सुंदर प्रतिसाद असायचा। म्हणजे त्यांचं प्रदर्शनात तो पूर्ण आर्ट गॅलरी भरलेली असायची। तर हेही एक व्यंगचित्रकलेच्या दृष्टीने एक मोठं काम आहे असं मला वाटतं। आणि अजून एक खंत मला अशी वाटते की आमची जी व्यंगचित्रकारांची कार्टुनिस्ट कंबाईन ही संघटना आहे, तर आम्ही असं ठरवत होतो की यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार मंगेश तेंडुलकर यांना द्यायचा, आणि त्याच्या आधीच हे अचानक झालं, तर याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय। त्यांना आमच्या म्हणजे सर्व व्यंगचित्रकारांतर्फे विनम्र श्रद्धांजली।
पंडितजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या भावना ABP माझाकडे व्यक्त केल्या त्याबद्दल. आणि आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहेत. मंदार, तुझ्याकडे काय तपशील? आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे मंगेश तेंडुलकर हे अगदी शेवटपर्यंत कार्यरत होते. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं व्यंगचित्र पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांचं जे व्यंगचित्र होतं ते समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांकडून चर्चेला गेलेलं होतं. फक्त हे व्यंगचित्रच काढत नव्हते मंगेश तेंडुलकर, तर पुण्यातील सार्वजनिक जीवनामध्ये ते सक्रिय देखील होते. मग पुण्याची वाहतूक समस्या असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा राजकीय पुण्याचं जीवन असेल यावरती ते भाष्य करायचे. वाहतूक समस्येबद्दल रस्त्यावरती उतरून जागृती करण्यापर्यंत त्यांचा पुढाकार असायचा. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होते आणि एवढी वर्ष पुण्यातील सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान टिकून धरलेलं होतं. आज दुपारी 1 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. रेश्मा. मंदार, धन्यवाद.